इयत्ता 10वी, विषय मराठी, कविता क्रमांक 12. कवितेचं नाव आहे भरत वाक्य. त्याचे कवी आहेत मोरोपंत. मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणांचे महत्त्व याकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे त्यांनी आवाहन केलेले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेमधून कशा पद्धतीने दिलेले आहे याचा आढावा आपण पाठीमागील भागामध्ये पाहिलेला आहे. तर आज आपण या कवितेच्या अनुषंगानं जे काही कृती प्रश्न आहेत त्या कृती प्रश्नांचा आढावा घेऊयात. कृती प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. प्रश्न आहे, चारित्र्य संपन्न बनण्यासाठी. त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत. पहिला उपप्रश्न आहे आवश्यक असणारी गोष्ट आणि दुसरा उपप्रश्न आहे टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी. या दोन्ही उपप्रश्नांची 3 उत्तर त्या ठिकाणी आहेत. तर मुख्य प्रश्न चारित्र्य संपन्न बनण्यासाठी, त्याच्यामधील पहिला उपप्रश्न जो आहे आवश्यक असणारी गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे सुसंगत, दुसरी गोष्ट सुजन वाक्य आणि तिसरी गोष्ट आहे आत्मज्ञान. दुसरा उपप्रश्न जो आहे टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी, त्याचं उत्तर पहिली गोष्ट विषय लालसा, दुसरी गोष्ट मनातील पापदोष आणि तिसरी गोष्ट आहे खोटा अभिमान. दुसरा कृती प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. कृती प्रश्न आहे मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. या कृती प्रश्नाची 4 उत्तर आहेत. उत्तर आहे कृती प्रश्न मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. पहिलं उत्तर चित्त भजनात स्थिर राहणे, दुसरं उत्तर आत्मज्ञान, तिसरं उत्तर संतांनी सांगितलेल्या मार्गाकडे अंतःकरण लावावे आणि चौथं उत्तर आहे खोटा अभिमान बाळगू नये. पुढील प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. आकडे 1 आहे कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ... उत्तराचे पर्याय आहेत अ सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे, ब सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, क सतत आत्मबोध घ्यावा, ड चारधाम यात्रा करावी. उत्तर आहे कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे. आकडा दुसरा आहे सदांघ्री कमळी दडो म्हणजे. उत्तराचे पर्याय आहेत अ कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो, ब कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्यांप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो, क कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो आणि ड आहे कमळात मन लपून राहो. उत्तर आहे सदांघ्री कमळी दडो म्हणजे कमळातून सेवन करणाऱ्या भुंग्यांप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. पुढील
कृती प्रश्न आहे, खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. गोष्टी आणि विनंती. पहिली गोष्ट आहे निश्चय, दुसरी गोष्ट चित्त, तिसरी गोष्ट दुराभिमान आणि चौथी गोष्ट आहे मन. उत्तर निश्चय. विनंती कोणती केलेली आहे तर माझे मन कधीही डळमळीत न होवो, दुष्टांनी आणलेल्या विघ्नाच्या बाधेचा उपद्रव दूर राहो. दुसरी गोष्ट आहे चित्त. त्याचं उत्तर आहे, चित्त तुमच्या भजनात स्थिर राहावो, संतांनी सांगितलेल्या मार्गाकडे अंतःकरण लागो. त्यानंतर त्या ठिकाणी तिसरी गोष्ट आहे दुराभिमान. याच्या संदर्भात कोणती विनंती केलेली आहे तर उत्तर हृदयाला आत्मज्ञान लाभो, खोटा अभिमान नाहीसा होवो. चौथी गोष्ट आहे मन. कोणती विनंती केलेली आहे तर उत्तर आहे, एकदा स्वच्छ होऊन भक्ती मार्गाला लागलेले मन पुन्हा विषय लालसेने मलिन न होवो. पुढील प्रश्न आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिली ओळ आहे, मती सदुक्त मार्गी वळो. उत्तर बुद्धी ही चांगल्या विचारांकडे सद्विचारांकडे वळली पाहिजे. चांगले विचार आचरणात आणले पाहिजेत. बुद्धी ही सत्कार्यात कायम राहिली पाहिजे. हा विचार वरील काव्यपंक्तीतून होतो. दुसरी काव्यपंक्ती आहे, न निश्चय कधी ढळो. या ओळीमधून आपल्याला समजलेला अर्थ, त्याचं उत्तर की ईश्वराचे नामस्मरण करताना, गुणगान गाताना, ईश्वराची आराधना करताना माझे मन हे कधीही कोणत्याही गोष्टीमुळे डळमळीत न होवो. पुढील कृती प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. प्रश्न आहे, कवी परमेश्वराजवळ या गोष्टीबाबत विनंती करतात. या कृती प्रश्नांची 4 उत्तरं आहेत. त्याचं पहिलं उत्तर आहे निश्चय, दुसरं उत्तर आहे चित्त, तिसरं उत्तर आहे दुराभिमान आणि चौथं उत्तर आहे मन. पुढील कृती प्रश्न आहे, रस ग्रहण करा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या ओळींचे रसग्रहण करा. उत्तर कवी, कवयित्री, संदर्भ. वरील काव्यपंक्ती ही भरतवाक्य या कवितेतील आहे. या कवितेचे कवी मोरोपंत आहेत. ही कविता केकावली यातून घेतली आहे. काव्यपंक्तीचा रचना प्रकार आणि संदर्भ. काव्यपंक्तीचा रचना प्रकार वृत्तात्मक आहे, म्हणजेच त्या ठिकाणी पृथ्वीवृत्त आहे. ही कविता केकावली यातून घेतलेली आहे. काव्यपंक्तीतून मिळणारा संदेश. नेहमी चांगल्या व्यक्तींची संगत केली पाहिजे. नेहमी सहवास हा सज्जन, साधुसंत, सत्पुरुष अशा व्यक्तींबरोबरच असला पाहिजे. व्यक्ती चारित्र्य फुलवण्यासाठी, लाभण्यासाठी नेहमी चांगले विचार त्या ठिकाणी ऐकले पाहिजेत. सुविचारातून व्यक्तिमत्वात भर पडत असते. हा संदेश वरील काव्यपंक्तीतून आपणाला मिळतो. भाषिक वैशिष्ट्य.
भरतवाक्य ही कविता वृत्तात्मक आहे. भावपूर्ण भक्ती रसाने भारलेले परंतु करुण रस या कवितेत आहे. प्रत्येक ओळीमध्ये यमक साधलेला आहे. आ किंवा त्या ठिकाणी दुसरी पद्यपंक्ती आहे, त्याचा आपल्याला रसग्रहण करायचं आहे. न निश्चय कधी ढळो सुजन विघ्न बाधा टळो या ओळींचे रसग्रहण करा. उत्तर कवी, कविता, संदर्भ. वरील काव्यपंक्ती ही भरतवाक्य या कवितेतील आहे. या कवितेचे कवी मोरोपंत आहेत. ही कविता केकावलीतून घेतलेली आहे. कवितेचा रचना प्रकार. ही कविता वृत्तात्मक आहे. काव्य पंक्तीतून मिळणारा संदेश. कवी ईश्वराला विनंती करतात की तुझी आराधना, प्रार्थना, सेवा, नामस्मरण करत असताना माझे मन कधीच डळमळीत होऊ देऊ नको. माझे मन कायम तुझ्या नामामध्ये स्थिर राहो. दुष्टांनी आणलेल्या विघ्नांचा उपद्रव हा दूर होवो. भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू देऊ नको. सत्कर्म व सज्जनांच्या सहवासात राहू दे, असा संदेश वरील काव्यपंक्तीतून होतो. कवितेची भाषिक वैशिष्ट्य. ही कविता वृत्तात्मक आहे. म्हणजे या कवितेमध्ये पृथ्वी हे वृत्त आहे. या कवितेमध्ये करुण रस आहे. प्रत्येक ओळीमध्ये हा यमक साधलेला आहे. विचार. पुढील कृती प्रश्न आहे. विचार सौंदर्य स्पष्ट करा. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे वरील काव्यपंक्ती ही भरतवाक्य या कवितेतील आहे. या कवितेचे कवी मोरोपंत आहे. या काव्यपंक्तीमधून हृदयाला आत्मज्ञान लाभो म्हणजेच वास्तविक स्वरूप समजावे, स्वतःचे तत्व समजावे, स्वतःमधील चांगले विचार कळावे, मनातील असलेला खोटा अभिमान जो आहे तो नाहीसा झाला पाहिजे, हा विचार वरील काव्यपंक्तीतून मांडलेला आहे. तर अशा पद्धतीने कवितेच्या अनुषंगाने असलेले काही कृती प्रश्न, त्यानंतर काही पद्यपंक्तींचे आपण रसग्रहण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूयात.